नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महा TET 2020 पेपर दुसरा गणित या विषयाचे प्रश्नांचे विश्लेषण. सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. त्याच्या अगोदर जर तुम्हाला मागचे व्हिडिओ बघायचे असतील, म्हणजे 2021चे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण बघायचे असेल, तर महा TET करून प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती नक्की बघा. त्याच्यात तुम्हाला सर्व एकत्रच व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर सुरुवात करू. प्रश्न 91 काय 2020 पेपर दुसऱ्यामधला गणिताचा प्रश्न काय आहे 91. तर 782 ही संख्या 1/2, 2/3 आणि 3/4 हे काय आहे प्रमाण दिलेले. या प्रमाणात विभागली असता पहिली संख्या कोणती असेल. म्हणजे 782 तीन विभागात विभागणी गेली, त्याचं जे प्रमाण आहे त्या तीन संख्यांचे प्रमाण किती आहे 1/2, 2/3 आणि 3/4. तर चला सुरुवात करू आपण. काय संख्यांचे गुणोत्तर दिलेले आहे. संख्यांचे गुणोत्तर किती दिले आहे. गुणोत्तर 1/2, त्याचं गुणोत्तर कोणासोबत आहे 2/3 सोबत आणि 3/4. तर आपल्याला छेदाचा, कारण की छेदात आहे म्हणून आपल्याला छेद नको आहे, म्हणून छेदात किती 2, 3 आणि 4 ह्यांचा जर आपण लसावी घेतला तर किती येतो 12. म्हणून 1/2 गुणिले 12 चं गुणोत्तर 2/3 गुणिले 12 प्रत्येकाला गुणावं लागेल. 3/4 गुणिले किती 12. जर आपण भागलं बेक बे बेसक 12, 3 एके 3, 3 चौक 12 आणि 4 एके 4, 4 त्रिक 12. म्हणजेच गुणोत्तर काय येणार आहे 6 एके 6, 6 एके 6, बेचोक 8 आणि 3 त्रिक 9. म्हणजे त्यात संख्यांचे गुणोत्तर काय येणार आहे, प्रमाण काय येणार आहे 6, 8, 9. म्हणून पहिली संख्या, म्हणून आपल्याला काय शोधायचे आहे, पहिली संख्या काय आहे 6 आहे आणि छेदात काय करणार आहे या सर्व गुणोत्तरांची बेरीज, म्हणजे 6 अधिक 8 अधिक 9 आणि एकूण संख्यांची बेरीज किती आहे गुणिले 782. तर किती होते 6/6 8 किती होतात 14, 14 आणि 9 किती होतात 23, 23 गुणिले किती 784. तर आपण भाग दिला 23ने या 784ला भाग द्यावा लागेल, म्हणजे 6/23 एके 23 आणि 23 त्रिक किती होतात 23 दुणे 46 होतात आणि 23 त्रिक किती होतात 69. म्हणजेच 23 त्रिक किती 69. तर 78 किती आहे 782 आहे. ते किती आहे 782. 23 एके 23, 23 त्रिक 69. 78 मध्ये 69 गेले तर 9 राहतात आणि किती 92 होतात आणि 23 चौक किती 92. म्हणून या 6ने 34ला गुणू आपण, तर किती 6 चौक 24, 2 गेले हातचे 6 त्रिक 18, 18 आणि 2 किती 20. म्हणजे ती पहिली संख्या किती असणार आहे 204 असणार आहे. तर कोणतं ऑप्शन आहे बी हे ऑप्शन आपलं आहे. प्रश्न 92 काय दिलेला आहे 12 सेमी त्रिज्येच्या एका वृत्तचित्तीमध्ये 20 सेमी. वृत्तचित्ती म्हणजेच बालदी पकडू शकतो आपण, जग पकडू शकतो किंवा चंचुपात्र. हे काय आहे वृत्तचितीची आकृती आहे. त्याच्यात 12 सेमी त्रिज्येच्या एका वृत्तचितीमध्ये 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरले आहे. जेव्हा एक धातूचा गोळा त्या वृत्तचितीत मध्ये सोडला तेव्हा पाण्याची पातळी 6.75 सेमीने वाढते. तर
तर गोळ्याची त्रिज्या किती सेमी असेल? म्हणजेच एक चंचुपात्र आहे, त्याच्यात 20 सेमीपर्यंत पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यात जेव्हा एक धातूचा गोळा आपण त्याच्यात ठेवला तर पाणी वरती किती चढलं? 6.75. म्हणजेच इथेपर्यंत जे पाणी होतं ते 20 सेंटीमीटर आहे. जेव्हा धातूचा गोळा टाकला तेव्हा 6.75 काय झालं? पाणी वरती आलं गोळा टाकल्यामुळे. म्हणून धातूच्या गोळ्याचे आकारमान काय करू आपण? धातूच्या गोळ्याचे आकारमान बरोबर वृत्तचितीच्या आकारमानातील वाढ. आकारमानातील वाढ किती झाली? आकारमानातील वाढ तर सूत्र काय आहे? धातूच्या गोळाचे आकारमान म्हणजेच घनफळ. धातूचे घनफळ किती आहे? 4 सूत्र पाठ असायला पाहिजे. 4/3 पाय आरचा घन आणि वृत्तचितीचे आकारमान म्हणजेच घनफळ किती आहे? पाय आर वर्ग आणि एच. तर इथे आपल्याला काय इथे काय करू आपण? इथे दोन्ही ठिकाणी स्मॉल आर नाही घेऊ शकत. या वृत्तचितीचे त्रिज्येचा आपण कॅपिटल आर घेऊ. म्हणजेच आपल्याला काय होईल? आरची किंमत विचारली, आरचा घन येईल. पाय आरचा वर्ग आणि एच आणि छेदात का होणार आहे? हा पाय इकडे छेदात जाईल, गुणिले तर भागिले होईल आणि हे 4/3 आहे ते उलट होईल. म्हणजेच किती? 3/4 होणार. म्हणजे पाय पाय गेला. त्याच्यानंतर आपण काय करू? R3 आरचा घन बरोबर काढू. R2 म्हणजेच या वृत्तचितीचे त्रिज्ये किती आहे? 12. म्हणून आरचा घन बरोबर 12 गुणिले 12 आणि उंची किती आहे? वृत्तचितीची उंची किती होणार आहे? कितीने वाढली? तर 6.75 ने वाढली आणि गुणिले किती आहे? 3/4 आहे. तर R3 बरोबर काय येतंय? हा दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी तर या 4 आणि 4 एके 4, 4 त्रिक 12 म्हणजेच 3 गुणिले किती? 3 गुणिले 12 गुणिले 6.25 गुणिले किती आहे? 3 आहे. तर या सर्वांचा आपण काय करू? गुणाकार करू. किती? 3 त्रिक 9 होतात. 9 गुणिले 12 गुणिले 6.25 तर किती? 12 108 होतात गुणिले 6.25 करा गुणाकार किती होतात? गुणाकार करू आपण. 6.25 गुणिले 108. 8×5 40, 4 गेले हातचे, 8 दुणे 16 आणि 4 किती होतात? 20, 2 गेले हातचे, 8×5 40, 8 सक 48 आणि 2 किती होतात? 50. शून्य ठेवा. 0 0 आणि 0 2 शून्य ठेवा. 5 एके 5, 2 एक 2 आणि 6 एके 6. तर किती? 0 0 5 7 आणि 6 किती नंतर? किती नंतर? 2 नंतर डिजिट म्हणजेच किती येणार आहे? 675. आरच्या घन बरोबर किती येतात? 675. घनपाठ असतील तर तुम्ही पटकन काढू शकता, पण आपल्याला माहीत नाही. पण 3चा घन तुम्ही काढू शकता. 3 गुणिले 3 गुणिले 3 किती येतात? 27. 1च्या घन तर 1च येणार आहे. राहिला कोण? सी आणि बी ऑप्शन. तर आपण बी ऑप्शन पहिले बघू. 9 गुणिले 9 गुणिले 9 किती होतात? 9 9
81 गुणिले 9 करा किती 9 एके 9 आणि 9 आठा 72 म्हणजेच किती 729. प्रश्न 92 काय आहे 12 सेमी त्रिज्येच्या एका वृत्तचित्तीमध्ये 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरले आहे तेव्हा एक धातूचा गोळा त्या वृत्तचित्तीमध्ये सोडला तेव्हा पाण्याची पातळी 6.75 सेमीने वाढली तर गोळ्याची त्रिज्या किती सेमी असेल काय सांगितलंय 12 सेमी त्रिज्येच्या एका वृत्तचित्तीमध्ये 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे एक काय आहे वृत्तचित्ती म्हणजेच काय चंचुपत्र आपण पकडू शकतो पाणी किती भरलंय 20 सेमी इथे आपण इथून ते इथेपर्यंत काय मानू 20 सेमी पाणी भरलेलं आहे जेव्हा त्याच्यात गोळा टाकला म्हणजेच एक धातूचा गोळा टाकला तेव्हा धातूचा गोळा टाकला तेव्हा पाणी वाढून किती वाढलं 6.75 सेमी पाणी वाढलं तर काय या गोळ्याच्या धातूच्या गोळ्याचे काय काढायचे आपल्याला त्रिज्या काढायची आहे चला तर बघू आपण काय दिलंय पहिले तर धातूच्या गोळ्याचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ काय आकारमान किंवा घनफळ आकारमान घेऊ आपण आकारमान बरोबर वृत्तचित्तीच्या आकारमानातील वाढ कितीने वाढ झाली तर 6.75 सेमीनी वाढ झाली पण धातूच्या गोळ्याचे आकारमान म्हणजेच घनफळ काढण्यासाठी जे सूत्र आहे ते काय आहे 4/3 पाय आर चा घन बरोबर वृत्तचित्तीच्या आकारमानाचे वृत्तचित्तीच्या घनफळाचे सूत्र काय आहे पाय आर इथे आर स्मॉल घेतलाय तर इथे आपल्याला मोठा कॅपिटल घ्यावा लागेल आणि एच म्हणून जर आपल्याला काय काढायचे आहे या धातूच्या गोळ्याचे आकारमानातील आपल्याला काय त्रिज्या काढायची आहे म्हणून आर घन इथेच ठेवू आणि पाय आर चा वर्ग एच भागिले आपण हे तिकडे नेऊ म्हणजेच का होणार आहे हा पाय छेदात जाईल 4 छेदात जाईल आणि अवसात कोण येईल 3 येईल म्हणजे पाय जाईल आणि राहिला काय आर चा वर्ग एच आणि 3 तर बघा आर दिलेला आहे का वृत्तचित्तीचे 12 सेमी त्रिज्येच्या एका वृत्तचित्ती म्हणजेच कॅपिटल आर बरोबर दिलंय किती 12 सेंटीमीटर अजून काय दिली पाण्याची उंची भरल्यानंतर उंची म्हणजेच जी वाढलेली उंची ती किती 6.75 वाढली म्हणून एच आपण काय घेणार आहेत 6.75 म्हणून आर चा वर्ग म्हणून 12 गुणिले 12 घेऊ उंची किती 6.75 घेऊ गुणिले 3 भागिले 4 तर आपण सोडवू तर 4 ने भाग देऊ पाय तर कट झाला म्हणून 4 एके 4 4 त्रिक 12 आता सर्वांचा गुणाकार करू आपण काय राहिलं 3 गुणिले 12 गुणिले 6.75 गुणिले किती 3 गुणिले 12 गुणिले जर आपण दशांश चिन्ह काढायचं ठरवलं तर काय होणार आहे 6.75 आणि छेदात किती येईल 100 किती येईल 100 गुणिले किती 3 तर भाग द्या दोनाने भाग देऊ आपण किती येणार 6 इथे किती येणार 50 परत 3 आणि इथे येणार आहे 25 ने भाग देऊ आपण 5 5 25 किंवा 25 ने डायरेक्ट देऊ 25 एके 25 आणि 25 दुने 50 उरतील किती 25 त्रिक तर 75 उरणार किती येईल 17 17 आणि होतील किती 175 25 सक 150 आणि 25 साता किती होणार आहे 175 म्हणून राहिला काय 3 गुणिले
3 गुणिले 27 गुणिले किती 3 म्हणजेच येणार का आहे R3 आरचा घन आपण काढतोय म्हणून किती होणार 27 गुणिले 27 म्हणजे R घन बरोबर 27 चा वर्ग किती आहे 27 चा वर्ग किती आहे 729 आणि हाच काय आहे जर आपण हा घन तिकडे गेला तर घनमूळ होते म्हणजे 729 आणि हा कोणाचा घन आहे तर 9 चा घन आहे म्हणून किती सेमी असणार आहे 9 सेमी आणि तेच आपलं ऑप्शन कोणत्यामध्ये आहे बी या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे मला वरती करायला जमणार नाही म्हणून बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे किती आहे 9 प्रश्न 93 काय आहे एका वस्तूची किंमत 20% ने वाढलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल तर बघा एका वस्तूची मूळ किंमत म्हणजेच आपण नवीन किंमत मूळ किंमत आपल्याला माहित नाही ती पण x मानू आणि नवीन किंमत ती पण काय मानू x मानू का कारण की जेव्हा ते 20% वाढून परत किती टक्के सूट द्याल तेव्हा ती मूळ किमतीतच भेटेल म्हणजे मग आपण काय केलं x मानलं तर बघा नवीन किंमत बरोबर जुनी किंमत किंवा मूळ किंमत गुणिले किती टक्के पहिले वाढवले 20% म्हणून 120% आपण करू गुणिले किती टक्के सूट दिली तर 100 रुपयाची वस्तू त्याच्यातून आपण के सूट दिली तेव्हा टक्के म्हणून मूळ किंमत किती मानली आपण हा पण x गुणिले 20% म्हणजेच 120 छेद किती होणार आहे 100 गुणिले 100 वजा के छेदात 100 तर भाग देऊ आपण 20 ने भाग दिला तर किती 20 सक 120 आणि 20 पाचे 100 आता छेदांचा गुणाकार करू x इथे पण x आपल्याला ॲक्च्युली काय काढायचं आहे के काढायचं आहे म्हणून गुणिले हा कंस आहे म्हणून या 6 ने याला गुणू तर किती होणार आहे 600 होणार आहे आणि वजा 6 के होणार आणि छेदात किती 500 मग आपल्याला के काढायचं आहे म्हणून एक आपण तिकडे नेऊ हा x हा इथे गुणिले तिकडे जाताना भागिले होईल हा 500 तो पण काय होईल छेदात आहे तर कुठे जाईल अवसात जाईल 100 येईल इथेच लिहू आपण 100 बरोबर 600 वजा 6 के किती येणार आहे 6 के म्हणजेच x गेला राहिला इथे 100 आणि आपल्याला किंमत कसली काढायची आहे के ची काढायची आहे 100 600 वजा 6 के इथे मी घेतोय येणार का आहे हा वजा 6 येतोय म्हणून आपण त्याला इकडे आणू म्हणजेच काय अधिक होईल 6 के बरोबर हा 600 इथेच ठेवू हा 100 इकडे आला तर का होणार आहे वजा होणार आहे म्हणजेच 6 के बरोबर किती 400 आणि के बरोबर किती येणार आहे 400 भागिले 6 6 ने भाग देऊ 6 ने भाग देऊ आपण 6 के 6 6 सॉरी इथे 400 नाही इथे काय पाहिजे होतं इथे आपण 500 ते इकडे नेल्यानंतर इथे 500 होतं ॲक्च्युली आपण लिहायला चुकवलं म्हणून 500 झालं इथे 500 येणार मग 6 के इकडे घेतला म्हणजे 600 मधून आपण काय करणार आहेत 500 वजा करणार आहेत राहणार किती 100 आणि 100 भागिले किती करणार आहेत 6 म्हणजेच के बरोबर किती येणार आहेत 6 के 6 6 के 6 एक किती 4 होणार आहेत 40 होतील 6 36
आहे का 16? एकमेव ऑप्शन आहे. कोण आहे? ए ऑप्शन एकमेव आहे, म्हणून पुढचं करायची गरज नाही. म्हणून आपलं ऑप्शन काय असेल? 16.203 हा काय असेल? आपलं उत्तर असणार आहे. पुढची काही करायची गरज नाही, कारण की 16 आपल्याला भेटला. पुढचं केलं तरी पण उत्तर तेच असणार आहे, कारण की 636 उरणार किती आहे? 36 म्हणजे 16 किती येणार आहे? 4/6 येतो आणि बेदुने 4 आणि बेत्रिक 6 म्हणजेच शेवटी 16.203च येते आहे. तेच उत्तर. म्हणून पुढचं काही केलं नाही केलं, आपल्याकडे टाईम नसतो, म्हणून हे जर आपल्याला 16 भेटलं तरी पण तेच आपलं उत्तर आहे. प्रश्न 94 काय आहे? जर एचा वर्ग बी आणि सीचा वर्ग बरोबर किती आहे? 5चा घन आहे व ए बी वर्ग बरोबर 5चा 6वा घात, तर ए बी सी बरोबर किती? चला तर बघू आपण. काय आहे? एचा वर्ग बी सीचा वर्ग बरोबर किती आहे? 5चा घन. आणि काय दिलं दुसरा? ए बीचा वर्ग बरोबर 5चा 6वा घात आहे. तर काय करू आपण? आपल्याला ए बी सी विचारलेला आहे, म्हणून एचा वर्ग बी सीचा वर्ग गुणिले ए आणि बीचा वर्ग बरोबर, डावी बाजू जर आपण गुणाकार करू तर उजवी बाजू सुद्धा काय करू? गुणाकार करू. म्हणून 5चा घन गुणिले 5चा 6वा घात. आता आपल्याला नियम माहीत आहेत. काय नियम आहेत? पाया समान असेल म्हणजेच ए गुणिले ए असेल तर घातांकांची काय करतो आपण? बेरीज करतो. तेच इथे नियम लागू होणार आहेत. चला तर बघू काय होणार आहे. हा इथे वर्ग आहे, हा इथे एकच घात आहे, म्हणजेच किती होणार? एचा घन. काही नाही म्हणजे एक असतोच. कोण नसतो त्याचा? कोण असतो? एक असतो. अधिक सॉरी बीचा किती? बीचा घन आणि सी सॉरी इथे सीचा काय आहे? घन आहे, म्हणून काय येणार आहे? सीचा घन. म्हणून इथे 5चा कितवा घात? 9वा घात. आपण काय करू शकतो आपण? तर बघा, ए बी आणि सी सर्वांचा घात सारखाच आहे, म्हणून त्यांना बाहेर देऊ शकतो. तसंच इथे 5चा 3रा घात आणि 3रा घात म्हणजे घातांकांचा हा ए आणि सॉरी एचा एनवा घात आणि कवसाचा पण एमवा घात. तर काय होतो? एचा एम गुणिले एन होतोय. तोच इथे नियम लागू होतोय. म्हणून काय येणार आहे? हा पण 3रा घात, हा पण 3रा घात. म्हणून काय होणार आहे? ए बी सी बरोबर किती येणार आहे? 5चा 3रा घात येणार आहे. म्हणजेच ऑप्शन कोणतं बरोबर आहे? बी हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 95 काय आहे? 4चा 5वा घात, 4चा 5वा घात, 4चा 5वा घात आणि 4चा 5वा घात छेदात 2चा 5वा घात अधिक 2चा 5वा घात गुणिले 6चा 5वा घात, 6चा 5वा घात, 6चा 5वा घात, 6चा 5वा घात आणि 6चा 5वा घात अधिक 6चा 5वा घात आणि छेदात 3चा 5वा घात अधिक 3चा 5वा घात अधिक 3चा 5वा घात, तर 8चा एनवा घात होतोय. तर एन बरोबर किती? चला तर सोडवू आपण. किती आहे हे? 4 वेळा आहेत. हे किती आहेत? 4 वेळा आहेत. तर आपण 4 गुणिले 4चा 5वा घात लिहू शकतो. छेदात 2 गुणिले 2चा 5वा घात गुणिले किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 गुणिले 6चा 5वा घात छेदात 3 गुणिले 3चा 5वा घात बरोबर किती? 8चा एनवा घात. बघा, बेकबे बेदुने 4, 3 एके 3 किती? 3 एके 3 3 दुने 6. किंवा आपण काय करू? हा 4 आहे, इथे पण आपण भाग न देता 6 तसाच ठेवू, इथे पण 3 तसाच ठेवू, इथे पण 2 तसाच ठेवू. तर घातांकांची काय होते? बेरीज होते. म्हणजे 4चा घातांकांची बेरीज म्हणजे पाया समान असेल तर ए चा एमवा घात गुणिले ए चा एनवा घात बरोबर काय होतो? ए चा एम अधिक एन होतोय. तेच इथे आपण करू. म्हणजे 4चा कितवा घात होईल? 6वा घात आणि इथे 2चा 6वा घात गुणिले 6चा 6वा घात छेदात 3चा 6वा घात बरोबर किती? 8चा एनवा घात. म्हणजेच आपण काय करू शकू? घातांक सारखे आहेत म्हणून 4/2 चा 6वा घात गुणिले 6/3 चा
6वा घात बरोबर किती 8चा nवा घात. तर भाग दिला तर इथे किती राहतो 2 राहतो ना इथे पण 2 राहतो म्हणजेच काय 2चा 6वा घात गुणिले 2चा 6वा घात बरोबर 8चा nवा घात म्हणजेच 2चा 12वा घात बरोबर 8चा nवा घात. तर इथे आपण काय करू शकतो 2चा 12वा घात 2चा चौथा घात म्हणजेच काय असतो 8 असतो आणि त्याचा nवा घात करू आपण. nचा तिसरा घात म्हणजेच सॉरी 2चा तिसरा घात म्हणजेच 8 असतो म्हणून आपण 2ची परत फोड करू. काय करू 2चा तिसरा घात आणि कंसाच्या बाहेर 4 म्हणजे 3 चौक किती होतात 12 होतात म्हणजे 2चा तिसरा घातचा nवा घात. आता पाया समान आहेत 2चा तिसरा घात 2चा तिसरा घात कट होईल राहणार का आहे n बरोबर 4 म्हणजेच हेच काय आहे आपलं उत्तर. तर ते कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ए या ऑप्शनमध्ये आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे 4 असणार आहे म्हणजे n बरोबर किती असणार आहे 4. प्रश्न 96 काय आहे जर x अधिक 1 छेद x बरोबर 17/4 व 4y चा वर्ग अधिक 4 अधिक 17y बरोबर 0 तर x व y या मधील संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दाखवता येईल. म्हणजेच काय x ची किंमत निघाल्यानंतर आणि y ची किंमत निघाल्यानंतर कोण मोठा आहे किंवा कोण लहान आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं तर काय दिलंय x अधिक 1 छेद x बरोबर किती 17/y सॉरी y नाही 4 काय येईल x अधिक 1 छेद x बरोबर काय येणार आहे 17ची फोड केली तर काय येतोय 4 चौक 16 आणि 4 चौक 16 आणि 2 छेद सॉरी 1 छेद किती येतो 4 म्हणजेच x अधिक 1 छेद x बरोबर 4 अधिक 1 छेद 4 म्हणजेच x बरोबर किती असणार आहे कारण की x बरोबर 4 इथे पण 4 म्हणजेच x बरोबर किती असणार आहे 4 हा x बरोबर आपल्याला 4 भेटला. तर आता दुसरं समीकरण काय आहे ते सोडवू आपण म्हणजेच 4y चा वर्ग अधिक 4 अधिक 17y बरोबर किती 0. तर आपण त्याचं काय वर्ग समीकरण आहे त्याची मांडणी आपण सामान्य रूपासारखं करू x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या रूपात मांडणी करू म्हणून 4y चा वर्ग वजा सॉरी अधिक 17y अधिक 4 बरोबर किती 0. तर आपल्याला हा 4 आहे हा 4 आहे तर 16 आहे तर 4 चौक 16 तर 16चे असं अवयव पडायचे की त्यांची बेरीज वजाबाकी किती झाली पाहिजे 17 झाली पाहिजे. तर काय 16 एके 16 म्हणून 4y चा वर्ग अधिक 16y अधिक y अधिक 4 बरोबर किती 0 अवयव पाडू सॉरी 2 गट करू आणि अवयव पाडू. अवयव पाडले तर 4 आणि कॉमन काय निघणार आहे कॉमन काढू 4y आणि कंसात काय येणार आहे y अधिक 4 चौक 16. आता इथे कॉमन काय निघेल 1 आणि y अधिक 4 बरोबर किती 0. 4y अधिक 1 बरोबर 0 सॉरी डायरेक्ट न घेता आपण कॉमन दोन कंस सारखे आहेत ते एकदा लिहून घेऊ आणि म्हणजेच y अधिक 4 बरोबर किती 0 आणि 4y अधिक 1 बरोबर 0 म्हणून 4y बरोबर किती येणार आहे सॉरी 4y अधिक 1 बरोबर किती 0 आणि y किंवा y अधिक 4 बरोबर किती 0 आणि y बरोबर किती येणार आहे y बरोबर किती येणार आहे ऋण 4 किंवा 4y अधिक हा अधिक 1 तिकडे गेला तर ऋण 1 होईल आणि y बरोबर किती येणार आहे ऋण 1/4 म्हणजेच y च्या किमती काय भेटल्या आपल्याला ज्या पण भेटल्या त्या काय भेटल्या ऋणमध्येच भेटल्या. म्हणून काय येणार आहे कोणता संबंध बरोबर आहे y हा लहान आहे तर y हा लहान आहे कोणतं ऑप्शनमध्ये दर्शवलेले आहे तर बी या ऑप्शनमध्ये दर्शवलेलं आहे म्हणजेच x ची किंमत आपली आली किती 4 आणि y ची किंमत किती आली ऋणामध्येच आली. जरी आपण 4 घेतला ऋण 4 घेतला तरी तो लहानच आहे कोणापेक्षा या 4 पेक्षा म्हणून 4 4 काय आहे x हा
ऋण म्हणजेच काय वायची किंमत ऋणात भेटली म्हणून तो लहान आहे. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? बी या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 97 काय आहे? एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार किती आहे? 8,000 आहे. रुपये 8,000 रुपये आहे. त्यात 7 कामगारांचा सरासरी पगार किती आहे? 12,000 रुपये आहे व उरलेल्या कामगारांचा सरासरी पगार 6,000 रुपये आहे. तर कारखान्यातील कामगारांची एकूण संख्या किती? म्हणजे एकूण संख्या किती आहे ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. म्हणून आपण पहिले काय करू? उरलेले कामगार, कारण की 7 कामगार दिलेले आहेत म्हणून उरलेले कामगार एक्स म्हणू. तर आपल्याला काय दिलेले आहे? सरासरी दिलेले आहे. म्हणून सरासरी किती? सरासरीचे सूत्र काय आहे? सरासरी बरोबर एकूण कामगारांचा पगार भागिले एकूण कामगार. तर बघा सरासरी किती दिले? सर्व कामगारांची सरासरी किती दिलेली आहे? 8,000 दिलेली आहे. एकूण कामगारांचा पगार काढायचा आहे म्हणून आपल्याला 7 त्यातल्या 7 कामगारांचा पगार किती दिलाय? 12,000 म्हणजे 7 गुणिले काय करू आपण? 12,000. आता उरलेले कामगार त्यांना सरासरी पगार किती आहे? 6,000 म्हणून काय करणार आहेत? एक्स गुणिले काय करू आपण? 6,000 करू. एक्स कामगारांना 6,000. तर एकूण कामगार किती होतात? 7 कामगारांना 12,000 आणि उरलेले कामगार एक्स आपल्याला माहीत नाही. म्हणून काय करू आपण? तिरका गुणाकार करू. हा इकडे येईल म्हणजेच काय होणार आहे? 8,000 किंवा 8,000 कंसात 7 अधिक एक्स, कारण की आपल्याला एक्स काढायचा आहे. म्हणून इथे किती होतात? 12 84 किती होतात? 84,000 आणि हे काय होतात? 6,000 एक्स. इथे जर आपण केलं तर 7 8 56 आणि 3 शून्य अधिक 8,000 एक्स बरोबर 84,000 अधिक 6,000 एक्स. आता एक्स वाले आपण एका बाजूला नेऊ आणि चलवाले एका बाजूला आणि किमतीवाले एका बाजूला. जर आपण इथे किती 8,000 आहेत. 8,000च्या बाजूने आपण काय करू? 8,000 एक्स हा 6,000 इकडे नेला तर वजा 6,000 एक्स बरोबर किती आहेत? इथे 84,000 आहेत. त्याच्यातून आपण वजा काय करणार आहे? 56 इकडे आला तर वजा होईल 56,000. तर याच्यातून 8,000 मधून 6,000 एक्स गेले तर किती राहतात? 2,000 एक्स राहतात बरोबर. किती वजाबाकी केली तर किती राहते? 0 0 0 आणि 14 मधून 6 गेले 8 आणि इथे किती राहतील? 7 7 मधून 5 गेले राहतात 2 म्हणजे किती? 28,000 म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे? 2,800 सॉरी 28,000 आणि हा 2,000 इथेच आहे म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे? सॉरी इथेच आपण घेऊ ना, कशाला एक स्टेप वाढवू? म्हणजेच हा इथे गुणिले इकडे येताना काय होणार आहेत? भागिले होणार आहेत. 3 शून्य गेले 3 शून्य गेले बेकबे बेकबे आणि बेचोक किती? 8 म्हणजे एक्स बरोबर किती? 14. तर एक्स बरोबर किती भेटले आपल्याला? 14. हे काय? 6,000 पगारवाले आपल्याला भेटले. किती आहेत? 14 जण आहेत. म्हणून एकूण कामगार आपण काय घेतलंय? एकूण कामगार बरोबर काय येणार आहेत? एक्स अधिक 7 म्हणजे एक्स किती आहे? 14 अधिक 7 बरोबर किती होतात? 21. आणि 21 हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? आपलं सी या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. म्हणून एकूण कामगार किती असणार आहेत? 21. का? कारण की हे उरलेले कामगार 7 होते सॉरी एक्स होते आणि जे कामगार 7 आहेत ते जर दोघे बेरीज केले तर किती होतात? 21 म्हणजेच 21 कामगार होते. प्रश्न 98 काय आहे? आकृतीत चौकोन पी क्यू आर एसची परिमिती काढा. आता दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इथे 6 दिला, इथे 2 दिला. इथे काहीच दिले नाही, इथे काहीच दिले नाही. पी एस नाही दिला, एस आर नाही दिला. तर आपण काय करू? एक सरळ रेषा मारून घेऊ.
म्हणजे का होणार आहे, हा काय झाला, आयत झाला. तर आयत हा काय असतो, आयताच्या समोरासमोरील बाजू किती असते, 6. तर इथे पण किती असणार आहे, 2. इथे आपण नाव देऊ ह्याला, या बिंदूला टी नाव देऊ. तर आता बघा, हा हा काय झाला, एक काटकोन त्रिकोण तयार झाला. हा काय 90 अंशाचा कोन, हा 90, हा 45, तर हा पण किती असणार आहे, 45. जर ही 45 अंशासमोरील बाजू 6 असेल, तर या 45 अंशासमोरील बाजू सुद्धा किती असणार आहे, 6च असणार आहे. तर पहिलं तर आपण या पी एसची काढू, पी एसची लांबी काढू. म्हणजेच पी एसचा वर्ग बरोबर पी टीचा वर्ग अधिक एस टीचा वर्ग. म्हणजेच काय, पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग कर्ण कोण आहे, पी एस, आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. पी एस दिलेला आहे का, पी एस नाही दिलेला आहे. त्याचा वर्ग, पी टी किती, पी टी किती आहे, 6, 6चा वर्ग अधिक एस टी पण किती आहे, 6चा वर्ग. म्हणजेच किती, 36 अधिक 36, आणि किती होतात, 72. म्हणजेच पी एसचा वर्ग बरोबर किती, 72, आणि पी एस बरोबर किती होणार आहे, वर्गमुळात हा वर्ग तिकडे गेला तर वर्गमुळात जाईल, आणि काय येतोय, पी एस बरोबर 36 गुणिले 2 केले तरी 72च होतात. आणि पी एस बरोबर किती, 36चं वर्गमूळ किती, का आपण सिम्प्लिफिकेशन करतो, 36चं वर्गमूळ बाहेर पडतंय, म्हणून 6 आणि वर्गमुळात किती, 2. म्हणजेच पी एस किती भेटला आपल्याला, 6 वर्गमुळात 2. तर काय करू आपण, परिमिती विचारले, पी एस भेटला आपल्याला, तर आता परिमिती, चौकोन पी क्यू आर एस, पी क्यू आर एस ची परिमिती बरोबर पी एस अधिक एस टी अधिक टी आर अधिक टी आर अधिक आर क्यू अधिक क्यू पी किंवा पी क्यू. तर पी एस किती आहे, 6 वर्गमुळात 6 अधिक एस टी 6 अधिक टी आर 2 अधिक आर क्यू 6 अधिक क्यू पी किती आहे, 2. तर सर्वांची बेरीज करू, 6, 6, 12, 12, आणि 4 किती होतात, 16. म्हणजेच 16 अधिक 6 वर्गमुळात 6. हेच काय, हे आपलं उत्तर आहे. तर कोणतं ऑप्शन आहे, बी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर उत्तर कोणतं आहे, 16 वर्गमुळात 6 वर्गमुळात 6 हे काय आहे, उत्तर आहे. म्हणजेच बी ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. प्रश्न 99 काय आहे, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 किती वेळा दिलेत, 1, 2, 3, 4 आणि 5 वेळा दिलेत. तर आपल्याला काय करायची, याची किंमत काढायची आहे. तर बघा, काय असतं, वर्गमुळात ए, परत त्याच्या वर्गमुळात पण ए, परत त्याच्या वर्गमुळात पण ए. तर ह्याचं सूत्र काय आहे, ए अनंत टाईम असेल, म्हणजे इन्फिनिटी असेल, तर ए बरोबर काय, तो ए कंसात ए वजा 1/2 चा एमवा घात असतो. हे काय आहे, सूत्र आहे. काय सूत्र आहे, काय 1/1 वजा 1/2 चा एमवा घात. तर त्याचंच आपल्याला काय, एम म्हणजेच काय, एम वेळेस एन टाइम सांगू शकतो आपण. इथं एम न घेता एनच घेऊ, म्हणजे एन टाइम आपण बरं पडतं इथे, एन टाइम. म्हणून आपल्याला दिलेलं काय आहे, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, आणि परत वर्गमुळात 2. किती वेळा आहे, 5 वेळा आहे. म्हणून काय करू शकतो आपण, 2 आहे, 2चा काय वजा, सॉरी 1 वजा, या सूत्रानुसार 1 किती आहे, 2, आणि किती आहेत, किती आहे, 5 वेळा आहे, म्हणून 5 लिहू. आणि हाय काय करू, 1 वजा 1 का आहे, 2चा 5वा घात आहे. म्हणून पहिले तर आपण हे सोडून घेऊ. म्हणजेच काय, 1 वजा 1/2चा 5वा घात म्हणजे किती आहे, 32. म्हणजे छेद समान करण्यासाठी 32 होणार, आणि 32 एके 32 वजा 1 म्हणजेच किती, 31/32.
32 म्हणजेच हे जर आपण पूर्ण सोडवलं तर 2चा 31/32वा घात. तर कुठे आहे? बी ऑप्शनमध्ये उत्तर आहे. तर आपलं उत्तर सॉरी इथे 33 वाला सांगतोय मी. सी ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. इथे 33 आहे, इथे 32 आहे. असे आपल्याला कन्फ्यूज करतात. अवसात 31 आहे, अवसात 31 आहे म्हणून मी पण कन्फ्यूज झालो आणि आपलं उत्तर काय आहे? 32. म्हणजेच 31/32 कुठे? सी ऑप्शनमध्ये आहे. प्रश्न 100वा. काय जयने एकूण भांडवलापैकी 1/3 भाग 60% दराने, त्याच्यानंतर 1/4 भाग 8% दराने व उरलेला भाग 10% दराने गुंतवला. जर त्याने वार्षिक उत्पन्न 561 असल्यास भांडवल किती? बघू आपण. काय आहे असल्यास भांडवल किती त्याने गुंतवलं? तर एकूण जयने हां जयसचे एकूण भांडवल, जयसचे नाही जयचे एकूण भांडवल बरोबर काय मानू आपण? एक्स मानू. तर त्याने काय सांगितलं? जयने एकूण भांडवलापैकी 1/3 म्हणजेच किती? 1/1/3 म्हणजे 1/3 एक्स हा भाग 60% प्रमाणे. दराने 1/4 1/4 म्हणजे 1/4 किती? एकूण भांडवलाच्या. आणि उरलेला किती? 10%. तर उरलेलं भांडवल कसं काढू आपण? तर बघा 1/3 आणि अधिक 1/4 हे किती होतंय? त्याच्यातून आपण उरलेलं काढू. म्हणजेच किती? छेद समान करण्यासाठी किती होतात? 12 आणि 4 अधिक 4 एके 4 3 एके 3 म्हणजेच किती होतात? 7. 7/12 म्हणजेच उरलेलं भांडवल हे काय? एकूण या दोघांचे एकूण होतंय. तर एकूण किती? 12 पाहिजेत. म्हणजेच या 12 मधून 7 गेले तर किती राहतात? 5. म्हणजेच उरलेलं भांडवल बरोबर किती येणार आहे? 7 पैकी या दोघे मिळून 12 पैकी 7 भाग ह्यांनी घेतले. तर उरलेला किती? उरलेला भांडवल किती असणार आहे? 5x छेद किती? सॉरी उरलेलं भांडवल आपण इथे लिहू. छेद समान केल्यानंतर काय होतंय? इथे किती होणार? 4/12 होणार आणि इथे किती? 3/12 होणार ना. उरलेला किती? 5/12 होणार. म्हणजेच तिघांचे भांडवल एकूण आपण करू 1/3 1/3 नाही. किती? 4/12 एक्स अधिक किती? 3/12 एक्स अधिक 5x/12 बरोबर आपण काय? एकूण भांडवल किती आहे? वार्षिक उत्पन्न त्याचे किती आहे? 661 सॉरी 561 आहे. 661 नाही 561 आहे. तर एवढी रक्कम त्याने किती टक्केप्रमाणे? 10% प्रमाणे. हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. 4x/12 अधिक 3x/12 अधिक 5x अधिक छेदात 12 बरोबर किती? 561. तर आपण काय करू? 60%. या रकमेच्या किती? 7% म्हणजेच ते आपण असं लिहू शकू. 4x/12 गुणिले 7% अधिक किती? 3x/12 गुणिले किती? किती टक्के आहे पुढचं? 8% आहे. 8% अधिक किती आहे? 5x/12 गुणिले किती? 10% बरोबर किती आहे? 561 आहे. तर टक्के म्हणजे 4x/12 गुणिले 7 छेद किती करू? टक्के म्हणजे 100 अधिक 3x/12 अधिक 8/100 आहेत. म्हणून आपण टक्के काय असतो? 100 असतो. छेदात 100 म्हणून 5x/12 गुणिले इथे भाग अधिक नाही गुणिले आणि इथे पण गुणिले आणि किती? 10/100 बरोबर किती? 561. किती होतात? 561 होतात. म्हणून 7 चौक किती होतात? 28x छेदात 1200
1200 अधिक किती 8 त्रिक 24 छेदात 1200 अधिक 50x ते 24x अधिक किती 1200 बरोबर किती 561 आणि छेद समान असल्यामुळे 28x अधिक 24x अधिक 50x छेदात 1200 बरोबर 561 आणि सर्वांची बेरीज केली तर किती होतात 50 आणि 28 50 आणि 24 किती होतात 74 74 आणि 8 74 अधिक 28 बरोबर किती होतात एक गेला हातचा 9 आणि 102 होतात किती होतात 102 म्हणजेच 102x छेदात 1200 बरोबर 561 तर भाग देऊ आपण कितीने जातोय आपल्याला x काढायचे म्हणून x इथेच ठेवू 561 गुणिले हा 1200 अंशात जाईल आणि छेदात 102 येईल तर 102 एक 102 आणि 102 11 561 होतात आणि पण चुकीचा भाग दिला इथे किती किती येणार आहे 2 ने भाग दिले तर आपल्याला इथे किती भेटेल 5 आणि 1 आणि इथे किती 600 येतील आणि 51 ने भाग दिला 51 एक 51 आणि 51 11 51 51 मधून 56 मधून 51 गेला 5 राहतात 51 51 11 51 म्हणजेच किती 11 गुणिले किती 600 म्हणजेच 11 66 आणि किती 6600 तर कोणतं ऑप्शन आहे सी ऑप्शन मध्ये आपलं उत्तर आहे प्रश्न 101 काय आहे खालील आकृतीचे एकूण क्षेत्रफळ काढा तर आकृती दिलेली ती आम्ही थोडीशी नावं लिहून घेतली म्हणजेच आपल्याला सोडवायला सोपं पडतंय म्हणून आकृतीचे एकूण क्षेत्रफळ आकृतीचे एकूण क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे चौकोन ए जे के आणि पी अधिक चौकोन एल एम एन आणि ओ काय येणार आहे एन आणि ओ बघा हा एक येणार आहे आणि हे काय करावं मायनस करावं लागतील हे काय आत गेलेत म्हणजेच हे जर आपण आयत तयार केलेत तर हे काय करावं लागतील आपल्याला वजा करावं लागतील म्हणून वजा चौकोन बी सी डी आणि ई वजा चौकोन जी एच आय आणि एफ हे काय करू आपण वजा करू म्हणून चौकोन ए जे के पी म्हणजेच बघा ए जे के पी जर हे इथून आपण काउंट केले हा इथे 2 आहे समोरासमोरील 2च असणार हा इथे 2 म्हणजेच हा पण किती असणार आहे 2च हा इथे 9 आहे इथून ते इथेपर्यंत किती आहे हा इथे 2 तर इथे पण 2च असणार इथे पण किती असणार आहे 2च आणि हे पूर्ण माप किती दिलंय 9 दिलंय पण इथून ते इथपर्यंत किती दिलंय 3 म्हणजे हा किती असणार आहे 6 मग हा पण किती 6 हा पण 6 हा पण 6 म्हणजेच चौकोन ए जे के पी म्हणजेच 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 म्हणजेच किती 10 किती होणार आहे 10 गुणिले क्षेत्रफळ एरिया ऑफ पाहिजे ते लिहून घ्या असं लिहून घेतलं तर बरंच होईल एरिया ऑफ चौकोन इथे पण एरिया क्षेत्रफळ एरिया ऑफ चौकोन ते पण आपण तसंच लिहून घेऊ एरिया ऑफ चौकोन बघा एरिया ऑफ चौकोन ए जे के पी 10 गुणिले किती होणार आहे 9 अधिक एरिया ऑफ एल एम एन किती 2 गुणिले 2 वजा एरिया ऑफ चौकोन बी सी डी ई किती आहे 6 गुणिले 2 वजा 6 गुणिले 2 किती होतात 90 अधिक 4 वजा 12 म्हणजेच किती 90 किती होतात 90 अधिक 4 किती 94 वजा किती करू आपण 24 मधून 94 मधून 24 गेले तर किती राहतात 70 राहतात किती राहतात 94 मधून 24 गेले तर किती राहतात 70 ते कोणत्या ऑप्शन मध्ये आहे बी या ऑप्शन मध्ये आपलं उत्तर आहे म्हणजेच किती बी हे आपलं उत्तर
आहे. 102वा प्रश्न काय आहे? 102वा प्रश्न काय आहे? एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले तयार झालेल्या रेषाखंडांची संख्या किती आहे? 10 असल्यास प्रतलातील बिंदूंची संख्या सांगा. तर काय रेषाखंडांची संख्या? सूत्र काय आहे? रेषाखंडांची संख्या बरोबर काय असतं? n कंसात n वजा 1 आणि छेदात किती? 2. n म्हणजेच काय आहे? प्रतलातील बिंदू. n म्हणजेच काय आहे? प्रतलातील बिंदू आहेत. म्हणून बघा काय दिलेलं आहे? एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले तयार झालेल्या रेषाखंडांची संख्या किती आहे? 10. म्हणून इथे किती येणार आहे? 10. प्रतलातील बिंदू आपल्याला दिलेले काय नाही, म्हणून n छेदात n वजा 1 आणि छेदात किती आहे? 2. म्हणून हा 10, हा 2 तिकडे गेला तर गुणिले 2 होईल आणि n चा काय होईल? n वर्ग वजा n. म्हणून म्हणजे काय होणार आहे? 20 आणि n चा वर्ग वजा n. तर हे इकडे नेलं म्हणजेच काय होणार आहे? n चा वर्ग वजा n आणि हा तिकडे गेला तर वजा 20. म्हणजेच 20चे आपल्याला अवयव पडायला लागतील. 20चे अवयव पडले तर किती? 5 चोक 20. म्हणजेच गुणाकार केला तर वजा येईल आणि त्यांच्या बेरीज वजाबाकी किती येले पाहिजे? 1. म्हणून किती? वजा 5. म्हणून आपण वर्ग समीकरण तयार होतं ते वर्ग समीकरण सोडून घेऊ. किती? वजा 5 आणि 4. त्याचे अवयव काय झालेत? वजा n चा वर्ग वजा 5 n अधिक 4 n वजा 20 बरोबर किती? 0. अवयव पडलेत आपण आणि कॉमन काय निघेल? n आणि कंसात काय राहील? n वजा 5. इथे कॉमन काय निघेल? अधिक 4 कंसात n अधिक गुणिले वजा वजा 5 4 पंचे 20 बरोबर किती? 0. म्हणजेच n अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात n वजा 5 बरोबर किती? 0. म्हणजेच n अधिक 4 बरोबर किती? 0 आणि n वजा 5 बरोबर किती? 0. पण n वजा 4 आणि n बरोबर किती येणार आहे? अधिक 5 येणार आहे. हा वजा 4 आणि हा 4 अधिक तिकडे गेल्यावर वजा 4 आणि हा वजा 5 तिकडे गेल्यावर अधिक 5 म्हणजे n बरोबर किती? 5. म्हणजेच संख्या काय रे? बिंदूंची संख्या. बिंदू हा ऋणामध्ये कधीच नसणार आहेत म्हणून उत्तर बरोबर कोणतं असेल? आपलं 5 हे उत्तर बरोबर असणार आहे. तर कुठे आहे? डी मध्ये उत्तर आहे. 103वा प्रश्न काय दिलेला आहे? एका त्रिकोणाच्या 3 बाजूंचे गुणोत्तर दिले. 1/2 त्याच्यानंतर 1/2 1/3 आणि 1/4 या प्रमाणात आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 52 सेमी असेल तर सर्वात लहान बाजू किती लांबी असेल? तर पहिले तर आपण काय करू? गुणोत्तर किती आहे? 1/2 चे गुणोत्तर 1/3 चे गुणोत्तर 1/4 आहे. तर आपल्याला गुणोत्तर करण्यासाठी 2, 3 आणि 4चा काय आपल्याला घ्यावा लागेल? लसावी घ्यावा लागेल. लसावी किती येतोय? 2, 3 आणि 4चा. तर कसं करतात ते बघून घ्या. 2, 3 आणि 4चा आपण लसावी काढू. 2 ने भाग जातोय बे क बे, 3 ला जात नाही म्हणून तसाच बे 2 4 आणि 3 गुणिले आणि 3 एके 3 आणि 2 ला जात नाही म्हणून 2 आणि इथे किती? 1 बे क बे आणि बे क बे म्हणजेच किती? 6 6 दुने 12 म्हणून 1/2 गुणिले 12 ने गुण आपण चे गुणोत्तर 1/3 गुणिले 12 करू. चे गुणोत्तर 1/4 गुणिले किती करू? 12 करू. तर येतंय काय गुणोत्तर? तर 2 ने भाग दिल्यावर 6 येतंय. इथे 3 ने 3 चोक 12 होतात आणि 4 त्रिक 12 होतात. म्हणजेच काय? 6 4 आणि 3 गुणोत्तर काय येतंय? 6 4 आणि 3 येतंय. म्हणून आपण काय करू? परिमिती विचारली म्हणून त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. तर आता इथे
बाजू तर आपल्याला माहीत नाही पण गुणोत्तर म्हणून सामायिक गुणक आपण x मानला तर का होणार आहे, सामायिक x मानला तर 6x गुणोत्तर 4x गुणोत्तर 3x होणार आहे. म्हणून सर्व बाजूंची बेरीज, त्रिकोणाची परिमिती किती दिले 52, म्हणून आपण काय करू 6x अधिक सर्व बाजूंची बेरीज 6x अधिक 4x अधिक 3x किती होतात 13x होतात आणि इथे किती 52, म्हणजे पहिला x काढू आपण, म्हणून 52 आणि 52 छेदात हा 13 गेला, इथे गुणिले इथे भागिले होईल म्हणजेच किती 13 येणार आहे आणि इथे काय x म्हणजे 13 चौक 52, x बरोबर किती येतोय 4. तर आपल्याला विचारलेलं का बाजू सर्वात लहान बाजू, तर सर्वात लहान गुणोत्तर कोणाचं आहे 3 म्हणजेच किती 3x बरोबर किती 3 गुणिले किती करा 4 म्हणजेच किती सर्वात लहान बाजूची लांबी किती असेल 1200 मी. तर कोणतंच उत्तर आपलं बरोबर आहे 12, म्हणजेच डी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. 104 काय आहे आकृतीत लांबी ऑफ एसी करणी 3, लांबी ऑफ बीसी 1 आणि लांबी ऑफ सीडी 3 आहे, तर माप कोण ए बी सी 90 अंश आहे, तर माप कोण बी ए डी काढा. तर हा किती आहे 1, हा किती आहे करणी 3 आणि हा किती आहे 3, तर हा किती आहे 90 अंश. म्हणून त्रिकोण ए बी सी मध्ये जर आपण विचार केला तर टॅन हा कोण आपण थीटा मानू ना, हा काय मानू थीटा 1 मानू, म्हणजे दोन कोणांची मापांची बेरीज करू तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे कोण बी ए डी भेटणार आहे. म्हणून टॅन थीटा बरोबर टॅन थीटा काय असतो कोणासमोरील बाजूचे कोणा लगतची, म्हणून आपल्याला कोण क्यू काढायचे आहे, सॉरी कोण थीटा काढायचा आहे, म्हणून कोणासमोरील बाजू कोण आहे बी सी आणि लगतची बाजू कोण आहे, हा तर कर्ण झाला, कर्ण तर घेता येणार नाही म्हणून कोण आहे ए सी, म्हणून बी सी, बी सी किती आहे 1 आणि ए सी किती आहे करणी 3, तर टॅन थीटा बरोबर किती येते 1/3, म्हणून थीटा बरोबर टॅन वजा 1 किंवा टॅन थीटाची किंमत म्हणजे टॅन थीटा बरोबर टॅन थीटा बरोबर टॅन ऋण हा इकडे आला ऋण आणि कंसात काय येणार आहे 1/3, तर थीटा बरोबर किती येणार आहे, थीटा बरोबर थीटा थीटा कॅन्सल होणार, 1/3 कोणाची किंमत आहे तर 30 अंशाची. जर आपण तो चार्ट बघितला किंवा जी सारणी आहे त्याच्यात थीटा 30 असेल, टॅन 30 असेल, त्याची किंमत किती असते 1/3 असते, म्हणून थीटा बरोबर किती येणार आहे 30. तसंच टॅन थीटा 1 बरोबर काय घेऊ आपण समोरील बाजू छेद लगतची बाजू, समोरील बाजू काय आहे सी डी छेद ए सी, सी डी किती आहे 3, छेदात किती येणार आहे करणी 3, म्हणून म्हणजेच काय येणार आहे टॅन थीटा 1 बरोबर किती येणार आहे करणी 3 आणि थीटा 1 बरोबर किती येणार आहे टॅन, इथे जसं तिकडे गेल्यावर वजा होतोय टॅन थीटा इथेच ठेवला, टॅन हा तिकडे गेल्यावर वजा 1 आणि करणी 3, तर थीटा टॅन 1 बरोबर थीटा 1 बरोबर टॅन वजा 1 आणि करणी 3 बरोबर किती असतो 60 अंश, म्हणून किती येणार आहे 60 अंश येणार आहे, म्हणून कोण बी माप कोण बी ए डी बरोबर कोण माप कोण बी ए सी अधिक माप कोण सी ए डी, तर दोघांची बेरीज करू किती 30, बी ए सी किती आहे 30 अंश अधिक सी ए डी किती आहे 60 अंश, तर दोघे मिळून किती करतात 90 अंश, म्हणून कोणतं ऑप्शन बरोबर आहे तर बी हे ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 105 काय दिलेला आहे आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये ए बी 5 बी सी 42 ए सी 14 बी सी वरील बिंदू ओ हा अर्धवर्तुळ केंद्र मानून अर्धवर्तुळ असे काढले की ते बाजू ए बी व बाजू ए सी वरील अनुक्रमे आर आणि क्यू बिंदूंना स्पर्श करते, तर अर्धवर्तुळाची त्रिज्या काढा. अर्धवर्तुळाची म्हणजेच पूर्ण वर्तुळाची त्रिज्याच विचारलेली आहे किंवा अर्ध या झालेला हा इथून ते इथपर्यंत झालेला अर्धवर्तुळ ह्याची काय विचारलेलं आहे
त्रिज्या विचारलेली आहे, म्हणजेच OQ विचारलेली आहे. चला तर बघू काय आहे. एरिया ऑफ त्रिकोण कोणता? ABC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण AOB अधिक एरिया ऑफ त्रिकोण AOC. एरिया ऑफ त्रिकोण ABC काढायचा म्हणून एरिया ऑफ त्रिकोण काय असतो? पाया 1/2 पाया गुणिले उंची. पाया काय दिलेला आहे? इथून ते इथेपर्यंत लंब होते म्हणून इथे ह्याची पाया 1/2 पाया. पाया का होणार आहे? AB आणि उंची का होणार आहे? उंची का होणार आहे? इथे पण आपण R म्हणू, म्हणजेच काय AB गुणिले R अधिक एरिया ऑफ त्रिकोण AOC मध्ये पण पाया का होणार आहे? 1/2 गुणिले AC गुणिले R. म्हणजेच इथे जर आपण कॉमन काढला तर कॉमन काय निघणार आहे? 1/2 गुणिले R आणि कंसात काय राहणार आहे? AB अधिक AC राहणार आहे. काय राहणार आहे? AC राहणार आहे. बरोबर 1/2 गुणिले R गुणिले AB किती दिलंय? AB दिलेलं आहे बघा. AB किती दिलंय? 5 अधिक AC किती दिलं? 14 म्हणजेच किती? 1/2 गुणिले R गुणिले इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. AB किती पाहिजे? 20 आणि AC किती पाहिजे? 34. म्हणून इथे आपल्याला काय पाहिजे? 20 अधिक 34 बरोबर किती होतात? 54 होतात. आणि जर आपण काय 1/2 म्हणजे 54 ला जर 2 ने भागलं तर किती राहतो? R गुणिले किती? 27. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ किती? R गुणिले 27. तर आपल्याला काय त्रिज्या काढायची आहे? R काढायची आहे. म्हणून S बरोबर काय असतं माहिती? हेरोच्या सूत्रामध्ये S असतो. तर S काढण्यासाठी काय असतं? सर्व बाजूंची बेरीज. 20 अधिक 42 अधिक किती आहे? 34 छेदात किती? 2. तर किती येतात? 48. म्हणजेच किती? सर्वांची बेरीज 96 येईल. त्याला 2 ने भागलं तर किती येतो? 2 चोक आणि 2 आठी 16 म्हणजेच किती? 48. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण हिरोच्या सूत्रानुसार क्षेत्रफळ काढू आपण. एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर हिरोचे सूत्र काय आहे? S कंसात S वजा A दुसऱ्या कंसात S वजा B आणि तिसऱ्या कंसात S वजा C. तर S किती काढला आपण? 48. कंसात घ्यावा लागेल आपल्याला. किती? 48 वजा A किती? A म्हणजे पहिली बाजू किती? 20. त्याच्यानंतर S किती? 48. त्याच्यातून किती वजा करणार? 42 आणि 48 वजा किती? 34 बरोबर किती येणार आहे? कंसात 48 मधून 20 गेले तर किती राहतात? 28 गुणिले 48 मधून 42 गेले तर किती राहतात? 6 गुणिले 34 राहतात. 34 किती? 8 मधून 4 गेले 4 आणि किती? 14 राहतात. म्हणून तर आपण काय करू? 48 ची फोड करू. किती? 12 गुणिले 4 गुणिले 28 चे किती होतात? 14 गुणिले 2 गुणिले 6 गुणिले किती करू? 14. जर आपण 4 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले किती? 14 गुणिले 14 म्हणजे 6 गुणिले 2 12 होतात. म्हणून हा 6 दुने 12 आणि हे 12 म्हणजे 48 ची फोड केली तर किती येते? राहतात किती? जर सर्व 4चे वर्गमूळ 2 12 गुणिले 12 केले तर 144 परत वर्गमूळ निघते 12 गुणिले 14 म्हणजेच किती? त्रिकोण तर इतर दोघे पण तेच आहे पण इथे काय आलं? 2 गुणिले 12 गुणिले 14 आलं पण इथे आपलं क्षेत्रफळ काय आलेलं होतं?
पहिला त्रिकोण जेव्हा काढलं तेव्हा आपलं काय आलेलं होतं आर गुणिले किती 27 आलेलं होतं. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर आपण पहिलं काय काढलेलं आर गुणिले 27 आणि इथे काय 2 गुणिले 12 गुणिले किती 14. तर आपण काय करू आर बरोबर आर ची किंमत काढण्यासाठी 2 गुणिले 12 गुणिले 14 भागिले हा 27 तिकडे गेला तर छेदात जाईल. म्हणून आर बरोबर किती 3 चौक 12 3 9 27 म्हणजेच उत्तर या सर्वांचा गुणाकार केला तर किती 8 गुणिले 14 भागिले किती 9 म्हणजेच किती आर बरोबर किती 112 8 14 9 14 8 112 दर्शे छेदात 9 हे आहे का उत्तर. तर हेच आपलं उत्तर आहे. म्हणजेच कुठे सी ऑप्शन मध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 106 काय आहे आकृतीत चौकोन एबीसीडी कोण ए आणि कोण बी किती आहे प्रत्येकी 90 अंश आहे. कोण सी किती आहे 60 अंश मध्ये एडी 7 तर बीसी 11 बीसी किती दिलंय 11 दिलंय. तर एसी बरोबर काढा म्हणजे ए पासून सी पर्यंत अंतर आपल्याला काढायचं आहे. तर इथे जर आपण एक अशी सरळ रेषा मारली तर काय होतो एक आयत तयार होतो आणि हा काय होतो त्रिकोण तयार होतो. म्हणजे हा किती अंशाचा कोण आहे 60 अंशाचा कोण आहे. तर आपल्याला काय करावं लागेल इथे नाव देऊ आपण एन नाव देऊ. म्हणजेच आपल्याला काय या कोणाचं माप दिलेलं आहे तर आपल्याला टॅनची किंमत काढून घेऊ. म्हणजेच टॅन हा किती 60 दिला आहे तर टॅन 60 म्हणजे टॅन थिटा बरोबर काय असतो कोणावर समोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू. म्हणजेच टॅन थिटा म्हणजेच डी एन छेदात किती येणार आहे एन सी. तर आपल्याला एन सी दिलेला आहे. एन सी किती येणार आहे हा किती टोटल किती दिलाय 11. हा किती दिलाय इथून ते इथपर्यंत किती दिलाय 11. हा किती आहे एडी एडी 7 आहे तर हा पण 7 असणार आहे. तर 11 मधून 7 गेले तर किती राहतात 3. म्हणून डी एन छेदात एन सी किती आहे 3 आणि टॅन 60 बरोबर किती असतो कर्णी 3 असतो. सॉरी ते 3 नाही ते किती पाहिजे 11 मधून 7 गेले 4 राहतात इथे 4 आणि टॅन 60 बरोबर किती असतो कर्णी 3. जर आपण त्या टेबलमध्ये बघितलं तर किती 4 कर्णी 3 म्हणजे डी एन बरोबर किती येणार आहे 4 कर्णी 3. तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय भेटलं 4 कर्णी 3 ए बी पण भेटलाय आणि डी एन पण किती भेटला 4 कर्णी 3 भेटला. म्हणजेच आपण जर सरळ हा असा वाढवला इथून हा असा केला तर हा पण किती असणार आहे 4 कर्णी 3च असणार आहे. पण आपल्याला विचारलं काय आहे ए पासून सी पर्यंत ए पासून सी पर्यंत म्हणजे हा 4 7 हा 4 किती असणार आहे इथून ते इथे 11 असणार आहे. हा कर्ण 4 आणि कर्णी किती 3 असणार आहे. म्हणजेच आपल्याला हा एक काय झाला आहे काटकोन त्रिकोण झाला. हा 90 अंशाचा कोण झाला. म्हणून त्रिकोण इथे आपण नाव देऊ एन दिलं इथे ओ देऊ. तर त्रिकोण ए ओ सी मध्ये कोण ए ओ सी बरोबर किती असेल 90 अंश असेल. तर 90 अंश असल्यावर काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच काय पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणून पायथागोरसचा प्रमेय काय आहे कर्णाचा वर्ग. कर्ण कोण आहे ए सी चा वर्ग बरोबर ए ओ चा वर्ग अधिक ओ सी चा वर्ग. ए ओ किती आहे आपण काढला 11 आहे. ए ओ किती आहे 11चा वर्ग अधिक ओसी ओसी किती 4 कर्णी 3चा वर्ग 11चा वर्ग किती 121 अधिक 4चा वर्ग 16 गुणिले 3 म्हणजे एसीचा वर्ग. म्हणून ए सी बरोबर किती येणार आहे AC चा वर्ग बरोबर किती येणार आहे 121 अधिक 48 म्हणजेच किती AC चा वर्ग बरोबर किती होतो 169 आणि AC बरोबर किती येणार आहे वर्गमुळात 169. हा वर्ग तिकडे गेल्यावर वर्गमूळ होतो आणि AC बरोबर किती येणार आहे 13. 13चा वर्ग काय आहे
169 आहे. म्हणून उत्तर आपलं कोणतं असणार आहे? ए हे आपलं ऑप्शन असणार आहे. म्हणजे AC बरोबर किती असेल? 13 सेंटीमीटर असेल. प्रश्न 107 काय आकृतीत PQ हा PR पेक्षा मोठा आहे? किरण QS व किरण RS हे अनुक्रमे कोन Q व कोन R चे दुभाजक आहेत. तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? तर आकृती बघितली तर आपल्याला समजेल काय काय असतं. बाजू कोण दिलाय म्हणून PQ हा लहान आहे मोठा आहे कोणापेक्षा? PR पेक्षा. म्हणून PQ जर मोठा असेल तर त्याच्या समोरील जी बाजू समोरील कोन सुद्धा काय असतो? मोठाच असतो. म्हणजे त्याच्या समोरील बाजू कोण कोणता आहे? R. म्हणजेच कोन R हा मोठा आहे कोणापेक्षा? PR. PR ही बाजू आहे त्याच्या समोरील बाजू कोण आहे? कोन Q. म्हणजे R. कोन R हा मोठा आहे कोणापेक्षा? कोन Q पेक्षा. तर त्याला दुभागलाय. दुभागला म्हणजेच हा एक काय होतोय? त्रिकोण तयार होतोय. म्हणजेच आता कोणता कोन R मोठा कोण आहे? तर त्याचे जे कोन दुभागले ते पण मोठेच असणार आहेत. म्हणून आपण या छोट्या त्रिकोणाचा विचार केला तर या R समोरील बाजू कोण होते? QS. मोठीच बाजू असणार आहे. मोठ्या कोनासमोरील बाजू मोठीच असणार आहे. आणि या कोन Qच्या समोरील बाजू कोण आहे? SR. तर QS मोठा. QS मोठा कोणापेक्षा आहे? RS पेक्षा. म्हणून किंवा SR घ्या किंवा RS घ्या. तर कोणतं ए हे ऑप्शन काय आहे? आपलं बरोबर आहे. QS हा मोठा आहे कोणापेक्षा? RS पेक्षा किंवा SR पेक्षा. म्हणून QS मोठा आहे. तर आपलं ऑप्शन कोणतं? ए हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 108 काय आकृतीत चौकोन ABCD हा चौरस आहे? AB 10. AB किती आहे? 10 सेमी. छायांकित भागाचे एकूण क्षेत्रफळ काढा. तर काय आहेत? हे पण एक छोटे चौरस तयार होतात. म्हणजेच टोटल A पासून B पर्यंत किती आहे? 10 आहे. म्हणजेच हा पण किती असणार आहे? 5. हा पण किती असणार आहे? 5. सर्व बाजू किती असणार आहेत? 5, 5च असणार आहेत. म्हणजेच काय करू आपण? ह्याला A मानू. सुरुवातीला काय म्हणू? जर आपण असा चौकोन काढला, आपण छोटा काढू आणि ह्याचे क्षेत्रफळ पहिले काढू. तर त्याचे सूत्र काय आहे? हा A आहे, हा पण A आहे, हा पण A आहे, हा पण A आहे. तर या क्षेत्रफळ काढण्यासाठी x म्हणजे याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी x मानू. तर सूत्र काय आहे? x बरोबर 8/14 आणि a चा वर्ग. म्हणून हे काय झाली? x ची किंमत झाली. म्हणून मोठ्या चौकोनाचे आपल्याला काय छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो? 4x आहे. म्हणून 4 गुणिले x बरोबर किती घेतला आपण? 8/14 गुणिले a. a किती आहे बघा. a किती येणार आहे? प्रत्येक ठिकाणी हा किती दिलाय? 5. म्हणजेच a बरोबर किती असणार आहे? 5 असणार आहे. म्हणून काय तर a चा वर्ग म्हणजेच इथं आपण लिहून घेऊ x चा वर्ग म्हणजेच 4 गुणिले 8/14 गुणिले x नाही a चा वर्ग पाहिजे म्हणजेच 5 गुणिले 5. म्हणजे जर आपण भाग दिला तर किती? 2 दुने 4 आणि 2 साती 14 म्हणजेच किती येणार आहे? 2 गुणिले 8 गुणिले 5 गुणिले 5 भागिले किती? 7. म्हणजेच गुणाकार केला तर किती? 5 5 25 25 8 200 आणि किती होतात? 400 भागिले किती? 7. आणि जर केलं तर आपल्याला काय उत्तर भेटतंय? 7 एके 7 7 दुने 14 7 त्रिक 21 7 चोक 28 7 5 35. किती उरतात? 5 उरतात 50 होतात 7 7 49. 57 वाला आहे का ऑप्शन? किती आलं? 57. बाकी किती? 1 उरले आणि 7 म्हणजे 57 वाला ऑप्शन असेल तेच आपलं काय असेल? उत्तर असेल. 57 वालं बी हे ऑप्शन एकमेव आहे म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं? 57 सेमीचा वर्ग हे काय आहे? आपलं उत्तर आहे. प्रश्न 109 काय एका भरीव अर्धगोलाचा संपूर्ण पृष्ठभाग रंगवण्यासाठी 400 रुपये चौरस मीटर प्रमाणे 41.58 रुपये खर्च आला तर अर्धगोलाची त्रिज्या किती? म्हणजेच अर्धगोल घ्या किंवा पूर्ण भरीव गोल घ्या त्याची त्रिज्या काढायची आहे. तर त्या भरीव गोलाची किंवा अर्धगोलाची
आपल्याला काय त्रिज्या काढायची आहे, म्हणून सूत्र काय होईल, एकूण खर्च बरोबर अर्ध गोलाचे एकूण पृष्ठफळ गुणिले चौरस रुपये, काय रुपये पर चौरस मीटरचे जे खर्च आहे तो एकूण खर्च किती आला, 41 नाही 51.58. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळाचे सूत्र काय आहे, 3πr वर्ग गुणिले किती 400 रुपये खर्च येतोय, म्हणून 41.58 दशांश चिन्ह काढलं तर छेदात किती 100 घ्यावे लागतील, म्हणून 3 गुणिले 22/7 गुणिले r वर्ग गुणिले आपण काय करू r वर्ग गुणिले 400, म्हणजेच हे तिकडे नेऊ तर काय होईल, सर्व छेदातले अवसाद म्हणजे 4158 गुणिले 7 होईल, छेदात किती 3 गुणिले 22 गुणिले किती 400 आणि हा गुणिले 100 म्हणजेच r वर्ग. जर आपण 11ने भाग दिला तर किती येतोय, 11 दुने 22, 11 एके 11 त्रिक 33, उरतात किती 11 7 77 होतात, आणि 85 मधून 77 गेले तर 11 8 88, म्हणून किती येणार आहे 378 गुणिले 7 भागिले 3 गुणिले 2 गुणिले किती येतात 40,000 येतात. परत जर आपण भाग दिला, 3ने भाग देऊ आपण, 3ने 2ने देऊ, किती बे एक बे उरतात किती 17 होतात, बे 8 16, एक होतात बे 8 16, आणि परत जर आपण भाग दिला, इथे काय r वर्ग आहे, तर इथे जर 188 गुणिले 7 भागिले किती 3 गुणिले 40,000 राहिलाय, तर 3 एके 3, 3 5 15, 3 छक 18, इथे किती पाहिजे बे एक बे एक उरतय 17 होतात, बे 8 16, एक उरतोय 18 होतात, बे 9 18 होतात, म्हणजेच इथे किती अवसाद किती पाहिजे 189 गुणिले 7, तर 3ने भाग देऊ, 3 के 3, 3 5 15, 3 छक 18 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 63 गुणिले 7, तर 7 त्रिक 21, 2 गेले हातचे, इथे काय आहे r वर्ग आहे, 7 त्रिक 21, 2 गेले हातचे, 7 सकम 42, 43 आणि 44, म्हणजे 441 आणि 40,000, इथे r वर्ग येतोय बरोबर r वर्ग, वर्ग पलीकडे जाताना वर्गमूळ होतोय, म्हणून किती 441 छेदात 40,000, तर r बरोबर किती येतोय 21/200 येतोय, पण हा काय आला आपला मीटर मध्ये आला, आपल्याला उत्तर सेमी मध्ये दिलेलं आहे, म्हणून 1 मीटर मध्ये किती r बरोबर किती येणार आहे 21/200 गुणिले किती करू आपण 100 करू, म्हणून 2 शून्य गेले 2 शून्य गेले, आणि 21 ला जर 2 ने 21 ला भाग दिला तर r बरोबर किती येतो 10.5 येतोय, तर आपलं उत्तर काय असेल, काय असणार आहे 10.5 सेमीचा वर नाही सेमी, म्हणजेच आपलं r बरोबर किती असणार आहे, हे आपलं उत्तर आलं होतं, हे मीटर मध्ये आलं, तर सेमी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 सेमी बरोबर 100 सेंटीमीटर, म्हणून 100 ने गुणलं तर किती येतं 10.5 सेमी येतंय. प्रश्न 110, काय एका चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ किती 101.1/100 मीटरचा वर्ग असल्यास त्याची बाजू काढा, तर सूत्र काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग असतो. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय दिलंय 101.1/100 मीटरचा वर्ग न इथं काय येणार आहे बाजूचा वर्ग. तर आपण केलं तर किती गुणाकार करू 101 गुणिले 100 अधिक 1 छेदात 100 मीटरचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. तर किती गुणाकार केला तर 101 आणि हे 2 शून्य अधिक 1 छेदात 100 मीटरचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. तर केलं तर किती येतात 10 आणि 101 छेदात 100 आणि मीटरचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. तर 101 म्हणजेच दोघांचे पण आपण वर्गमूळ घेतले कोणाचे या 101 चे आणि हा पण बाजूचा वर्ग आहे. तर काय येतो 100 आणि दशांश चिन्ह 5 त्याचा वर्ग काय असतो 10,000 काय आहे या 10,101 चं वर्गमूळ काय असतो 100 दशांश चिन्ह 5 आणि छेदात किती 100 चे वर्गमूळ 10 म्हणजेच काय बाजू येणार आहे. मीटर काढून टाकलं म्हणजेच बाजू बरोबर किती मीटर बरोबर किती येणार आहे बाजू आणि छेदात एक शून्य आहे म्हणून अजून एक दशांश चिन्ह इकडे सरकेल म्हणजेच किती 10.05 मीटर ही काय आहे आपलं बाजू आली. म्हणजेच उत्तर काय असायला पाहिजे 10.05. तर कोणतं ऑप्शन आहे ए हे आपलं ऑप्शन आहे म्हणजे 10. हे आपलं ऑप्शन आहे. प्रश्न 111 काय 5 एकक व 4 एकक त्रिज्येच्या 2 एककेंद्री वर्तुळापैकी मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला स्पर्श करते तर त्या जीवेची लांबी काढा. म्हणजेच काय एक केंद्री काढला आपण त्याला नाव देऊ ओ, ह्याला नाव देऊ बी, ह्याला नाव देऊ सी. तर आपण ओ केंद्र असलेले हा मोठा वर्तुळ आहे त्याची त्रिज्या किती आहे 5 सेमी आणि हा छोटा वर्तुळ आहे त्याची त्रिज्या किती आहे 4 सेमी. तर आपल्याला ॲक्च्युली विचारलेलं काय आहे BC ची लांबी विचारलेलं आहे. म्हणजेच काय हा मानू x आणि हा पण काय मानू आपण x. म्हणून काय करू त्रिकोण ओ बी इथे नाव देऊ आपण D. त्रिकोण ODB मध्ये कोण ODB बरोबर किती आहे 90 अंश. का कारण की स्पर्श करते आणि हा त्रिज्या आहे ही काय असते काय करते काटकोनातच असते म्हणजेच हा कोण किती असेल 90 अंश असेल. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार समोरील बाजू काय असते कर्ण असते म्हणून BO चा वर्ग बरोबर BD चा वर्ग अधिक OD चा वर्ग. BO किती आहे 5 चा वर्ग BD किती आहे आपल्याला नाही माहीत. BD तसाच ठेव BD चा वर्ग अधिक OD किती आहे 4 चा वर्ग. म्हणून किती येणार आहे 25 आणि BD चा वर्ग अधिक 4 चा वर्ग किती 16. म्हणून BD चा वर्ग बरोबर 25 हा इकडे आला तर 16 होणार आहे म्हणजेच BD चा वर्ग बरोबर किती येणार आहे 9 आणि BD वर्ग बरोबर किती वर्ग BD चा आपण काढू BD बरोबर किती हा वर्ग तिकडे गेल्यावर वर्गमूळ होतोय 9 आणि BD बरोबर किती होणार आहे 3 म्हणजेच BD किती भेटला आपल्याला 3. तर हे पण तेवढंच आहे म्हणजे आपण किती असणार आहे 3. म्हणून BC बरोबर BD अधिक DC बरोबर 3 अधिक 3 बरोबर किती होतात 6 म्हणजे त्या जीवेची लांबी किती असेल 6 एकक असेल. म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं ए हे उत्तर असणार आहे.
112. काय आकृतीत चौकोन ABCD हा चौरसात बिंदू P हा बाजू AD वर व बिंदू Q हा बाजू BC वर असा आहे की रेख PQ मधून आकृती दुमडली असता बिंदू बिंदू D हा बिंदू MC तंतोतंत जुळतो. बिंदू M रेख AB चा मध्यबिंदू आहे. बिंदू M हा AB चा काय आहे मध्यबिंदू आहे असल्यास बाजू PM म्हणजेच PM आणि AP हे गुणोत्तर काढा. तर बघा हे आपल्याला काय म्हणावं लागेल x हा काय होतोय a म्हणजेच a/2 हा पण a/2 आणि हा पण काय असणार आहे तंतोतंत हा m इथे जुळला की इथे d वर तंतोतंत जुळतोय म्हणून हा पण काय असणार आहे सॉरी x वजा काय मानू आपण a वजा x मानू आणि हा पण काय असणार आहे a वजा x असणार आहे. म्हणून PD बरोबर PM बरोबर किती आहे a वजा x आहे. म्हणून आकृतीवरून त्रिकोण APM मध्ये त्रिकोण APM म्हणजे हा त्रिकोण काय असतो त्रिकोण काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण तयार होत असतील तर कर्णाचा वर्ग म्हणजेच कोण PM. इथे हा काटकोन एक काटकोन आहे तर PM चा वर्ग बरोबर AP चा वर्ग अधिक AM चा वर्ग. तर PM किती लिहिला a वजा x कंसाचा वर्ग AP किती आहे x कंसाचा वर्ग आणि a/2 कंसाचा वर्ग. जर आपण सोडवत गेलो तर काय येणार आहे a वजा x हे जर आपण सोडवलं तर काय येतोय a चा वर्ग वजा 2 ax अधिक x चा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक a चा वर्ग छेदात x चा वर्ग. म्हणून काय येणार आहे हा x वर्ग इकडे आणला तरी वजाच होणार आहे म्हणजेच कटच होतील शून्यच येईल. म्हणून a चा वर्ग वजा 2ax बरोबर काय येतंय a चा वर्ग छेद x चा वर्ग. इथे काय पाहिजे होता x वर्ग इथे 2 आहे म्हणजेच काय येईल 4 येईल. इथे पण किती येईल 4 येईल. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल a चा वर्ग हा इकडे आणला तर वजा a चा वर्ग छेद 4 बरोबर 2ax येणार. छेद समान करून घेतले तर 4 येईल. a चा वर्ग वजा सॉरी काय येणार आहे 4a चा वर्ग वजा a चा वर्ग बरोबर किती 2ax. आता 4 a चा वर्ग मधून 1 a चा वर्ग गेला तर किती राहतो 3a चा वर्ग छेदात 4 बरोबर किती 2ax म्हणजेच हा तिकडे गेला तर इथे काय राहणार 3a चा वर्ग हा तिकडे गेला तर 8a आणि x. म्हणजेच आपण काय करू हा 8 इथेच ठेवू 3 इकडे आला तर छेदात जाईल आणि a चा वर्ग हा ax इकडे गेला तर इकडे जाईल म्हणजे हा 1 गेला म्हणजेच राहणार काय a छेद x बरोबर किती 8/3 राहणार आहे. म्हणजेच आपण जर गृहीत पकडलं तर काय असतो a बरोबर किती असणार आहे 8 आणि x बरोबर किती असणार आहे 3. म्हणून आपण काय PM म्हणजेच आपल्याला विचारलेलं काय आहे PM छेद AP विचारलंय. PM किती मानलेलं आहे a वजा
एक्स आणि छेदात AP किती आहे आपला एक्स, म्हणून उत्तर काय असणार आहे? ए किती आला आपला 8 वजा 3 आणि छेदात किती 3 म्हणजेच किती 5/3 म्हणजेच PM/AP बरोबर किती येणार आहे 5/3 म्हणजेच उत्तर काय असेल आपलं बी हे ऑप्शन असणार आहे. कोणतं उत्तर आहे आपलं बी हे उत्तर आहे. प्रश्न 113 काय 1 अधिक कंसात कर्णी वजा 1चा 100वा घात अधिक कर्णी वजा 1चा 10वा घात अधिक कर्णी वजा 1चा 1000वा घात. तर आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर काय करता येईल बघा 1 अधिक आपल्याला माहित आहे काय वजा 1चा जर करणीची किंमत किती असते 1/2 असते त्याचा कितवा घात 100वा घात अधिक वजा 1 त्याचा किती 1/2 घात करू आम्ही त्याचा 10वा घात अधिक करणी आपण काढून टाकतोय आणि वजा 1 त्याचा करणीची किंमत 1/2 असते घात त्याचा घात करू आपण 1000 घात करू तर किती येणार आहे 1 अधिक वजा 1चा या दोनाने 100ला भागलं तर किती येतो 50 येतो अधिक या 1/2 ने या गुणलं तर किती येतो 2×5 म्हणजेच वजा 1चा कितवा 5वा घात अधिक या 2 ने या 1000ला भागलं तर वजा 1चा 500वा घात म्हणून 1 अधिक इथे काय आहे समसंख्या म्हणजेच जरी आपण एकाचा 50वा घात केला तरी एकच येणार आहे परंतु इथे ऋण आहे म्हणून काय येणार आहे वजा 1 येणार आहे कारण की ऋण आहे ऋण 1चा 5वा घात केला तर ऋण 1 येणार इथे सम आहे 500 आहे म्हणून अधिक 1 येईल तर अधिक 1 आणि ऋण 1 शून्य होईल आणि 1 अधिक 1 किती येतात 2 येतात तर उत्तर काय असेल आपलं 2 हे उत्तर असेल तर कोणतं ए हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 114 काय 0.98चा ऋण तिसरा घात बरोबर किती तर बघा काय येईल 0.98 चा ऋण तिसरा घात म्हणजेच आपल्याला कशात करावं लागेल तर आपल्याला ऋण तिसरा घात करता येणार नाही म्हणून 1/4 तो कुठे जाईल ऋण 0.98चा तिसरा घात म्हणजेच एकाचा तिसरा घात केला तरी एकच येतोय आणि 0.98चा पण आपण काय करू तिसरा घात जर घात समान असेल तर आपण काय करू शकतो 1/0.98 कंसाचा घन करू शकतो म्हणून आता दशांश चिन्ह काढून टाकू पहिले तर म्हणून काय येणार आहे जर मी या 98ला 2 डिजिट आहेत म्हणजे 100 ने गुणीन म्हणजे अवसाला पण 100 ने गुणावं लागेल म्हणून किती 98 येणार आणि त्याचा घन म्हणजेच किती येतो भाग दिलं तर किती 49 आणि इथे किती 50 म्हणजेच 50/49चा घन तर 50चा घन किती 5चा घन किती असतो 125 आणि किती शून्य 3 शून्य आणि छेदात 49चा घन किती आहे 1,17,649 आहे आणि जर आपण ह्याने भागलं तर हे किती आहे 1 लाख हे किती आहे 1,25,000 आणि हे किती आहे 1,17,000 1,17,000 ने एकानेच भाग जाईल म्हणजेच 1/10च असेल तर उत्तर काय येणार आहे 1,25,000 मधून 1,17,649 वजा करू तर किती 10तून 9 गेला 1 राहतो इथे 9तून 4 गेला 5 राहतो इथे 9तून 6 गेला 3 राहतो इथे 14तून 7 गेला 7 राहतो इथून दिला म्हणजे 0 म्हणजेच किती किती राहतो 7,351 पण भाग नाही जात म्हणून 0 दिला तर किती होतो 73,000 होतात अजून 0 दिला म्हणून 0.0 0 घेऊन आपल्याला कितीने भाग जाईल 7 लाख म्हणजेच हे किती आहेत 1 लाख आहेत म्हणजेच किती 7 ने जाईल
कितीने जाईल? 6ने जाईल. म्हणून 1.06 हे काय असेल आपलं उत्तर असेल. म्हणजेच उत्तर काय असेल आपलं? बी हे उत्तर असणार आहे. प्रश्न 115 का हे प्रसादने घर 2 मंदिरापासून समान अंतरावर आहे? घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 200 मीटर आहे. दोन्ही मंदिरातील अंतर 240 मीटर. प्रसादचे व सागरचे घर हे दोन्ही मंदिरांना जोडणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस आहे. सागरच्या घराचे प्रत्येक मंदिरापासून अंतर 150 मीटर आहे, तर प्रसाद व सागरच्या घरातील अंतर काढा. तर बघा अशी आकृती तयार. मंदिर एक इथे आहे, मंदिर एक इथे आहे आणि प्रसादचे घर इथे आहे आणि सागरचे घर इथे आहे. त्याने काय सांगितलंय? मंदिर एक आणि प्रसादचे घर किती? 200 मीटर आहे आणि मंदिर 2 पण 200 मीटर आहे. सागरच्या घरापासून मंदिर एक 150 मीटर आहे आणि हे पण 150 मीटर आहे. पण पहिले मंदिर आणि दुसरे मंदिर हे किती? 240 मीटर अंतर. म्हणजे हे 120 आणि 100 म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? पीचं अंतर काढायचे. दोन्ही ठिकाणी पीचं अंतर काढायचे. म्हणून आकृतीवरून का होणार आहे? त्रिकोण किंवा आपण डायरेक्ट घेऊ. पी काढायचं म्हणजेच इथे कर्ण कोण असणार आहे? 200चा वर्ग येईल आणि पीचा वर्ग येईल अधिक 120चा वर्ग येईल. म्हणून 200चा वर्ग किती? 40,000 आणि पीचा वर्ग अधिक 120चा किती? 12चा वर्ग 144 आणि 2 शून्य म्हणजे 14,400. तर आपल्याला काय करायचं आहे? पीचा काढायचा आहे. म्हणून पीचा वर्ग बरोबर किती? 40,000 वजा 14,400 वजा केले तर पीचा वर्ग बरोबर किती येणार आहे? किती वजाबाकी केली तर किती येणार आहे? वजाबाकी करू आपण. 40,000 वजा 14,000 शून्य शून्य 10तून 4 गेले 6. इथे किती राहतात? 9 राहतात. 9तून 4 गेले किती राहतात? 5. इथे 3 राहतील. 3तून 1 गेला किती राहतात? 2 म्हणजेच किती? 25,000. 25,000 किती? 600 राहणार आहेत. म्हणून पी बरोबर वर्गमुळात 25,600 हा कोणाचा वर्ग आहे? तर पी बरोबर किती येणार आहे? हा कोणाचा वर्ग आहे? 160चा वर्ग आहे. म्हणून 160 मीटर येणार आहे. पहिला किती आला? 160 मीटर. तसंच दुसऱ्यासाठी काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इथे कर्ण कोण आहे? 150 हा कर्ण आहे चा वर्ग. उरलेली बाजू कोण? पीचा वर्ग अधिक 120चा वर्ग. म्हणजेच 15चा वर्ग किती होता? 225 आणि 2 शून्य म्हणजे 22,500. पीचा वर्ग अधिक 120 144 आणि डबल शून्य म्हणजेच पी इथेच ठेवला. पीचा वर्ग इथेच ठेवला तर 22,500 वजा 14,400 वजा बाकी केली तर पीचा वर्ग बरोबर किती येणार आहे? वजाबाकी केली तर 8,100 येणार आहे आणि पी बरोबर किती? वर्गमुळात 8,100 बरोबर पी बरोबर किती येणार आहे? 90 मीटर येणार आहे. तर दोघांची अंतरांची बेरीज केली तर काय येणार आहे? 160 अधिक 90 बरोबर किती होतात? 0. 15 1 गेला हातचा 250 मीटर उत्तर असेल. तर कोणतं उत्तर? बी हे उत्तर आपलं आहे. म्हणजेच बी हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 117 काय आहे? आकृतीवरून खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? तर ए ऑप्शन दिलंय त्यांनी. काय? एक्सच्या प्रत्येक किमतीला वायच्या 2 किमती मिळतील. एक्सच्या प्रत्येक किमतीला वायच्या 2 किमती मिळतील? नाही, अजिबात नाही. कारण की इथे आहे, इथे आहे. म्हणजेच वायच्या किमती एकच भेटायला पाहिजे. नाही, धन एक्ससाठी आणि वाय ऋणसाठी. धन एक्ससाठी आणि ऋण वायसाठी नाही. वाय काय पाहिजे होता? धन पाहिजे होता. आणि सी बघा, एक्सच्या कोणत्याही ऋण किमतीसाठी
एक्सच्या कोणत्याही ऋण किमतीसाठी y हा नेहमीच धन आहे. तर काय ह्या आकृतीसाठी एक्सच्या कोणत्याही ऋण किमतीसाठी y हा नेहमीच धन किमतीसाठी असेल. म्हणजेच हा धन असतो आणि हा काय असतो ऋण असतो. म्हणून हा असतो काय ऋण आणि धन. म्हणून एक्सचा काय असतो ऋण आणि वायचा काय असतो धन. म्हणून सी हे आपलं ऑप्शन बरोबर. प्रश्न 118 त्याच्यासाठी आपल्याला काय सूचना दिले. प्रश्न 118 19 आणि 20 साठी सोबतच्या स्तंभालेखात सन 2000-2001 या वर्षी 6 विविध पुस्तक विक्रेत्यांकडून आलेल्या पुस्तक विक्रीची माहिती दिली आहे. स्तंभलेखनाचे निरीक्षण करून 118 19 आणि 120 हे उत्तरे लिहा. तर त्याच्यात पहिला प्रश्न दिलेला 118 म्हणजे सन 2002 आणि 2001 मधील एफ या विक्रेत्याची एकूण विक्री किंमत ही सी विक्रेत्याच्या दोन्ही वर्षातील एकूण विक्रीची किंमत किती टक्के झाली आहे. तर मी लिहून घेतले 2000 व 2001. इथे चुकवलेलं आहे. इथे 2002 केले. 2000 आणि 2001 पाहिजे. 2001 मधील एफ या विक्रेत्याची एकूण विक्री म्हणजेच एफ कुठे आहे हा इथे. हा तुम्हाला दिसत असेल तर सरळ किती 70 वर आणि हा किती आहे 80 वर. म्हणजेच दोघांची बेरीज केली तर किती होते 150 होते. आणि 2000 आणि 2001 सी साठी बघा. सी साठी कुठे गेला हा तुम्ही सरळ बघितलं तर किती दिसेल तुम्हाला. सी साठी दिसत असेल व्यवस्थित आकृती दिसत नाही. हा 95 असेल तर हा किती असणार आहे 110 असेल. म्हणून दोघांची बेरीज केली तर किती होते 205 चे किती x%. किती मानू आपण x%. म्हणून 150 आणि 205 गुणिले x भागिले 100 किती 5 ने भाग देऊ आपण. 5 दुनी 10 5 शून्य 0 5 चौक 20 आणि 5 एके 5. म्हणून x बरोबर काय येणार आहे. हा तिकडे जाताना अवसात जाईल नाही छेदात जाईल. म्हणजे 105 गुणिले किती 20 आणि छेदात किती 41. म्हणून x बरोबर किती 15 दुनी 30 म्हणजेच किती 3000 येणार आणि छेदात 41 बरोबर किती होतात. भाग दिला तर 73.17 होतात. तर आपलं उत्तर कोणतं असेल 73 वाला एकमेव ऑप्शन आहे. कोण सी हे ऑप्शन आहे. 41 ने 3000 ला भाग दिला तर 73 येणार. पुढचं केलं नसतं तरी आलंच असतं. म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं सी हे उत्तर असणार आहे. प्रश्न 119 काय सन 2000 मधील सर्व विक्रेत्यांची एकूण विक्रीची सरासरी किती. 2000 मधील सर्व विक्रेत्यांची 2000 मधील सर्व विक्रेत्यांची सरासरी किती. तर सरासरी काढण्यासाठी आपल्याला हे रिकामी दिसतात. आकृती व्यवस्थित दिसत नाही. म्हणून सुरुवातीला किती आहे 2000 म्हणजेच कोण ब्लॅकवाले. हा दिसत असेल तुम्हाला 80 अधिक हा केला तर किती असेल 75. सी साठी बघितलं तर किती असेल 95 आणि डी साठी केलं तर दिसेल तुम्हाला 85 अधिक 75 अधिक 70 आणि भागिले किती आहेत 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून छेदात किती 6. सर्वांची बेरीज केली तर 480 होते आणि छेदात 6 आणि 6 7 42 6 8 48 आणि 0 म्हणजेच किती येणार आहे 80. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बी या ऑप्शनमध्ये आहे. प्रश्न 120 काय सन 2001 मधील ABC या विक्रेत्यांची विक्रीची सरासरी ही सन 2000 मधील ACF या विक्रेत्यांच्या विक्रीच्या सरासरी किती टक्क्याने झाली. तर गुणिले काय करावं लागेल आपल्याला x% म्हणावा लागेल. तर आकृती इथे सत्य नाही म्हणून तेच तुम्ही रेफर करा. म्हणजेच काय येणार आहे 80 A B आणि C 80 अधिक 95 अधिक किती येतोय 70 भागिले किती करणार 3 आणि 2001 मध्ये किती 105 अधिक 65 अधिक किती 110 भागिले 3 गुणिले x%. किती होतात बेरीज केली तर 245. सर्वांची बेरीज केली तर छेदात 3 बरोबर किती 280 छेदात 3 गुणिले किती x% म्हणजेच काय x/100 करू आपण आणि x ची किंमत काढायची आहे. म्हणून x इथेच ठेवू आणि बाकी सर्व तिकडे नेऊ. म्हणजेच काय 245 छेदात 3 गुणिले
3 अंशात जाईल म्हणजे 3 गुणिले 100 होईल आणि छेदात किती 280 येईल. म्हणून हा 0 गेला, हा 0 गेला आणि x बरोबर किती येणार? 0 गेला, हा 3 गेला. राहणार आहे काय? 245 गुणिले 10 आणि छेदात किती 28. जर आपण पूर्ण सोडवलं तर x बरोबर किती येतोय? 87 किंवा आपण भागच देऊ. x बरोबर किती येणार? 5 आणि इथे किती 1 आणि 4. आता आता नाही भाग जाणार म्हणून x बरोबर किती येणार आहे? 5 5 25, 2 गेले हातचे, 5 चोक 20 आणि 22, 2 गेले हातचे, 5 दुनी 10 आणि 11 आणि 12 भागिले किती करू 14. 14 नी भाग 122 ला दिले तर 14 8 किती होतात? 112 दर्शे म्हणजेच 122 मधून 112 गेले 0 आणि 1 आणि किती राहतात? 10 राहतात म्हणून किती 5 8 तर 114 7 किती होतात? 98 होतात. इथे किती आहेत? 105 आहे. त्याचे वरचे जातात म्हणून 87. 87 दशांश कोण आहे? एकमेव ऑप्शन आहे म्हणून कोण असेल? डी हे ऑप्शन बरोबर आहे. आणि इथेच आपला 2020ची प्रश्नपत्रिका पेपर 2च्या प्रश्नपत्रिकेचे पूर्ण गणिताचे प्रश्नांचे विश्लेषण झाले. तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.